नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आज आपल्याला RRB NTPC 2025 12th लेवलच्या झालेल्या एक्झाममधील 18 ऑगस्ट 2025ला झालेला शिफ्ट 1चा पेपर बघायचा आहे। पहिला प्रश्न पहा, मे 2025 पर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर भूषण आर गवई। 2025च्या लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्काराची विजेती सिमोन बायल्स डॅश डॅश या खेळाशी संबंधित आहे। उत्तर जिम्नॅस्टिक्स। भारतातील ग्रेट इंडियन प्लेन्समध्ये कोणत्या प्रकारची माती मोठ्या प्रमाणात आढळते? उत्तर गाळाची माती। खालील जीवनसत्वे विचारात घ्या। 1. व्हिटॅमिन ए, 2. व्हिटॅमिन B6, 3. व्हिटॅमिन सी, 4. व्हिटॅमिन डी। विचारला आहे त्यापैकी कोणते चरबीमध्ये विरघळणारे आहेत? उत्तर फक्त 1 आणि 4। 2025 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ वाढलेल्या लष्करी हालचालींमुळे दोन देशांमधील खालीलपैकी कोणता वाद वाढला? उत्तर सियाचीनवरील भारत-पाकिस्तान वाद। कट अँड पेस्ट पद्धतीचा वापर करून फाईल किंवा फोल्डर कसे हलवायचे याचे खालीलपैकी कोणते चरण योग्यरित्या वर्णन करतात? उत्तर सिलेक्ट फाईल, एडिट, कट ऑर Ctrl+X, गो टू न्यू लोकेशन, एडिट, पेस्ट ऑर Ctrl+V। पाल आणि प्रतिहार साम्राज्यातील प्रांतांच्या राज्यपालाला म्हणतात? उत्तर उपरिका। केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसुलाचे वाटप करण्याची शिफारस कोणती संस्था करते? उत्तर वित्त आयोग। खाजगी क्षेत्रात बँक स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून तत्वतः मान्यता मिळालेल्या भारतातील पहिल्या वित्तीय संस्थांपैकी खालीलपैकी कोणती होती? उत्तर HDFC लिमिटेड। ग्रामीण उपजीविका आणि घर व्यवस्थापनात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे। पंचायती राज संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागांची किमान टक्केवारी किती आहे? उत्तर 33%। सुरुवातीच्या वैदिक काळात रचलेल्या 4 वेदांचा मुख्य आशय काय आहे? उत्तर प्रार्थना आणि स्तोत्रे। खालीलपैकी कोणती भाषा मणिपूर राज्याची अधिकृत भाषा आहे? उत्तर मेईतेई। संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना करणे अनिवार्य आहे? उत्तर अनुच्छेद 338। रेल्वेपेक्षा रस्ते वाहतुकीचा मुख्य फायदा काय आहे? उत्तर घरोघरी सेवा। मे 2025 मध्ये T20 मध्ये 9000 धावा करून खालीलपैकी कोणी इतिहास रचला? उत्तर विराट कोहली। फरायझी चळवळीच्या करमुक्त मोहिमेचे लक्ष्य प्रामुख्याने डॅश डॅश होते? उत्तर नीळ बागायतदार आणि जमीनदार। राष्ट्रीय हवामान बदल कृती आराखडा अंतर्गत कोणते अभियान भारतात सौर ऊर्जेच्या विकासाला विशेषतः प्रोत्साहन देते? उत्तर राष्ट्रीय सौर अभियान। 1925 मध्ये प्रकाशित झालेल्या क्वांटम मेकॅनिक्सच्या सिद्धांताशी संबंधित म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर वर्नर हायझेनबर्ग। 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या एजन्सीने मेडिकल इनोव्हेशन्स पेटंट मित्र सुरू केले? उत्तर ICMR। मुंडा बंडाचे नेतृत्व करणाऱ्या दिग्गजाचे नाव काय होते? उत्तर बिरसा मुंडा। 17 डिसेंबर 2024 रोजी लोकसभेत सादर करण्यात आलेले संविधान विधेयक खालील गोष्टींना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते? उत्तर निवडणूक आयोगाला लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी आयोजित करण्याची परवानगी।
30 मे 2025 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती नवीन न्यायाधीशांनी शपथ घेतली? उत्तर 3. 2025मध्ये अण्वस्त्र प्रतिबंधक कराराच्या राज्यपक्षांची तिसरी बैठक कुठे झाली? उत्तर न्यूयॉर्क शहर. कोणत्या वर्षी भारतीय नागरी सेवा आणि भारतीय पोलीसची जागा भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवाने घेतली, ज्याला नंतर अखिल भारतीय सेवा म्हणून मान्यता देण्यात आली? उत्तर 1947. पालक सारख्या भाज्यांमध्ये खालीलपैकी कोणते रंगद्रव्य असते ज्यामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण हिरवा रंग मिळतो? उत्तर क्लोरोफिल. मे 2025मध्ये कोणत्या संस्थेने उच्च दाब समुद्राच्या पाण्याचे क्षारीकरण करण्यासाठी स्वदेशी नॅनोपोरस बहुस्तरीय पॉलिमरिक पडदा यशस्वीरित्या विकसित केला? उत्तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO. कायदेशीर आणि मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना रिट जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे दिला जातो? उत्तर कलम 226. 2025च्या बातम्यांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम प्रामुख्याने मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? उत्तर परिधीय मज्जासंस्था. पेरणी नसलेल्या हंगामात भारतीय शेतीमध्ये कोणत्या प्रकारची बेरोजगारी सर्वात जास्त आढळते? उत्तर हंगामी बेरोजगारी. भारतीय विद्यापीठांवर कडक नियंत्रण लादण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वर्षात भारतीय विद्यापीठ कायदा लागू करण्यात आला? उत्तर 1904. भारतातील वन्यजीव अभयारण्ये प्रामुख्याने यासाठी स्थापन केली जातात? उत्तर लुप्तप्राय प्रजातींचे संरक्षण. 2025मध्ये पद्मश्रीने सन्मानित झालेले अर्थशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध साहित्यिक व्यक्तिमत्व असलेले, भारत आणि परदेशात प्रचंड वाचक वर्ग असलेले प्रोफेसर अरुणोदय साहा हे कोणत्या भारतीय राज्याचे आहेत? उत्तर त्रिपुरा. खालीलपैकी कोणाला आधुनिक हिंदी साहित्य आणि रंगभूमीचे जनक मानले जाते? उत्तर भारतेंदू हरिश्चंद्र. वायू आणि धुळीच्या फिरत्या ढगांपासून सौर मंडळाची निर्मिती कशी झाली हे खालीलपैकी कोणते गृहीतक स्पष्ट करते? उत्तर नेब्युलर गृहीतक. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी पॅरिसमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत AI ॲक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवले? उत्तर इमॅन्युएल मॅक्रॉन. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगा ग्रामीण भागात वेतन रोजगाराची कायदेशीर हमी देतो. मनरेगा अंतर्गत ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी किती दिवसांच्या हमी वेतन रोजगाराचा अधिकार आहे? उत्तर 100 दिवस. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने संसदेला मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार बहाल केला? उत्तर 24वा घटनादुरुस्ती कायदा 1971. ऑपरेटिंग सिस्टममध्ये डिव्हाइस ड्रायव्हर्सचे कार्य काय आहे? उत्तर ऑपरेटिंग सिस्टम आणि हार्डवेअरमधील संवाद व्यवस्थापित करणे. 21 मे 2025पर्यंत भारताने उपग्रह संप्रेषणात कोणता महत्त्वाचा टप्पा गाठला? उत्तर उपग्रह आधारित संप्रेषण सेवांचा सर्वात जलद जागतिक रोलआउट सुरू केला. दख्खन पठाराची पूर्व सीमा कोणती पर्वतरांग बनवते? उत्तर पूर्व घाट. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पेपर कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.